कारण स्पर्धा म्हटला की स्पर्धा घेताना येणारा जो खर्च आहे तो कुठून ना कुठून आपल्याला काढावा लागतो. पण आपल्याला मी सांगू इच्छितो की गेल्या 4 वर्षापासून आम्ही घेत असलेली फी आम्ही 30 ठेवलेली आहे, त्यात काहीही वाढ केली नाही. कारण की आम्हाला खेळाडू घडवायचे आहे. एकेका खेळाडूसाठी आम्हाला इलेक्ट्रॉनिक टायमिंग शीट्स ह्या बोलवावं लागतात. ह्या सगळ्या पुण्या मुंबई येथून येतात. जवळजवळ 200-250 रुपयाचा टायमिंग शीटचा खर्च होतो. त्यानंतर त्या स्पर्धकाला जे जे स्पर्धक पहिले दुसरे येतील त्याला बरेच दिवशी मिळतं, पण सगळे स्पर्धक जे स्पर्धा कंप्लीट करतात त्यांना आम्ही फिनिशर मेडल देतो. ते मेडल सुद्धा जवळजवळ 200 रुपये 150 रुपयापर्यंतचं मेडल. म्हणजे स्पर्धकाकडून आम्ही जे घेतोय त्याचा मोबदला पूर्णपणे त्या स्पर्धकाला मिळेल याची आम्ही पूर्ण खात्री घेतो. त्या व्यतिरिक्त येणारा सगळा खर्च हा संघटनांच्या सदस्यांकडून व आम्हाला भेटत असलेला जो सहयोग आहे, आम्हाला भेटत असलेला ऑफिशियल्सचा जो सहयोग आहे, अमरावतीतील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या आम्हाला सहकार्य असतं. दिशा संस्था जी ज्युव्हेनिल जस्टिसच्या मुलांसाठी झटत असतं, त्या संस्थेकडून पण आम्हाला सहकार्य मिळतं. आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या मॅनपॉवरच्या हेल्पमुळे या स्पर्धा इतक्या कमी खर्चात घेऊ शकतो. आपण पहा, पुणे मुंबई या भागामध्ये जेव्हा या स्पर्धा होतात तिथे 1500 रुपयापर्यंत 1400-1500 रुपयापर्यंत फी असते. कोणी प्रोफेशनल मॅरेथॉन स्पर्धा घेतात किंवा इतर काही स्पर्धा घेतात, त्यात सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फी आहे. जे स्पर्धा रोडवर आहे या संदर्भात पोलीस प्रशासनाला माहिती दिली आहे तुम्ही? पोलीस प्रशासनापर्यंत सुद्धा माहिती दिलेली आहे. त्यांच्यासोबत सुद्धा दरवर्षी, कारण ही 4थं वर्ष आहे, आम्ही दरवर्षीला या स्पर्धा घेतो, त्याच्यामुळे दरवर्षी आम्हाला त्यांच्याकडून ते सहकार्य प्राप्त होतं. यावर्षी सुद्धा आम्ही जो एक त्यांचा प्रोटोकॉल असतो त्यांना जे आम्हाला कळवायचं असतं आणि मग जेव्हा स्पर्धा जवळ येतात त्याप्रमाणे त्यांच्या वाहतूक विभागातील लोकांना घेऊन जिथे जिथे आपल्याला बॅरिकेड्स लावायचे ते आम्ही स्वतः त्यांना पूर्ण सांगतो आणि त्या प्रकारे ते आम्ही सेफ्टी पूर्णपणे घेतो. पहिल्या वर्षीला आम्ही जिल्हास्तरीय स्पर्धा घेतल्या होत्या. मग त्याचा प्रतिसाद पाहून आम्ही नंतर विदर्भस्तरीय स्पर्धा घेणं सुरू केले. तरी आमचे तसे स्पर्धा संपन्न करायचं 4थं वर्ष, पण विदर्भस्तरीय स्पर्धेचं हे 3रं वर्ष आहे. दरवर्षी सायकल रेससाठी असलेले सुरक्षितेचे नियम हे काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे याचा आमचा प्रयत्न असतो. त्यासाठी स्पर्धा ज्या होणार आहेत त्या पूर्ण रस्त्यावर आम्ही रीतसर नॅशनल हायवे ऑफ ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून परवानगी घेतलेली आहे. त्यानुसार त्या दिवशीला स्पर्धेदरम्यान जो एक्सप्रेस बायपास आहे तो त्या पिरियडसाठी 1 साइडेड तो राहणार, जेणेकरून ट्रॅफिक आणि स्पर्धकांना सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. या स्पर्धेकरता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा स्पर्धकांची, कारण शालेय स्पर्धा असतं, विविध वयोगटातील मुलं असतात, तर त्यामध्ये त्यांच्याकरता आम्ही दरवर्षीला आम्ही 4 ते 5 ॲम्ब्युलन्स पूर्ण वैद्यकीय चमू आमची तिथे असतं. यावर्षी सुद्धा आम्हाला विविध हॉस्पिटल्स, सामान्य रुग्णालय यांच्या मार्फत याची आम्ही तिथे व्यवस्था करणार आहे. आजचा मुख्य उद्दिष्ट या कॉन्फरन्सचा हाच आहे की ह्या स्पर्धा आम्ही का घेतोय की आम्हाला यातून अमरावतीमधील विदर्भातील टॅलेंट हे समोर आणायचं आहे आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आपण पाहतच असाल तर यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या खेळासाठी स्टेडियम्स असतात, ग्राउंड्स असतात, तिथे स्पर्धा होतात. पण सायकल ही असा खेळ आहे याच्यासाठी आपल्याला एक रस्ता हवा असतो व रस्त्यावर ह्या स्पर्धा घेतल्या जातात.
तर रस्त्यावर स्पर्धा घेण्यासाठी आपल्याला सगळी परवानगी घेऊन या स्पर्धा घ्याव्या लागतात. व याचा आपल्या अमरावती जिल्हा विदर्भामध्ये आपल्याला काही कारणांनी या स्पर्धा घेताना आपल्याला वेगवेगळ्या संघटना, गावातील संघटना यांच्याकडून आपल्याला ज्या प्रकारे स्पर्धा घ्यायला हव्या त्या घेताना जागेची उपलब्धता नसल्याने या रस्ता आपल्याला त्याचा वापरावा लागतो व ह्या रोड रेसिंग स्पर्धा पूर्ण भारतात होतात. पण अमरावती मध्ये विदर्भ लेवलची स्पर्धा आम्ही यावर्षी चौथ्यांदा घेतोय. यात आम्ही दरवर्षी आमचे 5 वेगवेगळे गट असतात. यावर्षी आम्ही एक ॲडिशनल गट यामध्ये समाविष्ट केला आहे, तो म्हणजे 40 वर्षावरील पुरुष व महिला. एक खुला गट आहे ज्याच्यामध्ये पूर्ण वयोगटातील राहतील व एक 40 वर्षावरील पुरुष व महिला हा एक विशेष एक गट यावर्षी आम्ही निर्माण केला आहे, जेणेकरून वरिष्ठ सायकलिस्ट यांना सुद्धा एक त्यांच्यामध्ये स्पर्धा घेऊन स्वतःचं एक जे सायकलिंग मधलं त्यांचं स्किल आहे ते त्यांना टेस्ट करता येईल. आपल्याला मला सांगायला आनंद होतोय की या स्पर्धा आम्ही चौथ्यांदा घेतोय व या स्पर्धेचं एक चांगलं फळ हे आपल्याला अमरावतीकरांना जे मिळालं आहे ते म्हणजे एक आपल्यातीलच अमरावतीतीलच एक स्पर्धक जो सतत 3 वर्ष या स्पर्धेमध्ये सहभाग घेत होता. त्यांनी नुकतंच कन्याकुमारी टू काश्मीर ही एक सायकलिंग त्यांनी कंप्लीट करून अमरावतीचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं. त्याला जर हा प्लॅटफॉर्म उपलब्ध नसता तर कदाचित हे त्याला करणं इतकं सोपं केलं नसतं. मुळात सायकलमध्ये त्याची आवड निर्माण करण्यासाठी या स्पर्धा त्याला फार महत्त्वाच्या ठरल्या. असेच खेळाडू या स्पर्धेमधून घडावे हे आमच्या सगळ्या सायकलिंग असोसिएशनच्या सदस्यांची इच्छा असतं. आमचं आपला तेच म्हणणं आहे की आपण एक खेळासाठी एक असा प्लॅटफॉर्म आहात की ज्याच्यातून सगळीकडे ही माहिती आपण देऊ शकता. कारण स्पर्धेसाठी खेळाडू येतील तेव्हा स्पर्धा होतील. आपण माझी सर्वांना विनंती आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाला की याचा प्रचार प्रसार आपण खूप चांगल्या पद्धतीने करा, जेणेकरून यामध्ये स्पर्धकांना लवकरात लवकर त्यांचे नाव नोंदवले जाईल व आम्ही या स्पर्धा तितक्याच यशस्वीपणे यावर्षी सुद्धा पूर्ण करू. एवढंच मी सांगू इच्छितो. कारण फक्त 500 स्पर्धकांना आम्ही यात एंट्री देतोय, कारण आम्हाला तिथली सेफ्टी, सिक्युरिटी व व्यवस्था या सगळ्याचं एक बंधन आहे. तर आपण प्रसार माध्यमातून या स्पर्धेसाठी एकदम व्यवस्थित व छान प्रकारे याचं आपण सगळीकडे प्रसिद्धी द्यावी. धन्यवाद. मी पुढील माहितीसाठी आमचे माननीय अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी पण या स्पर्धेविषयी काही माहिती द्यावी. सरांनी सांगितल्याप्रमाणे, अतुल सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण यावेळेला चतुर्थ स्पर्धा विदर्भस्तरीय घेतोय. यामध्ये विद्यार्थ्यांना सायकल चालवण्याकरता एक प्रोत्साहन मिळावं आपल्या शहरामध्ये. त्यांच्यामुळे पालकांना सुद्धा या सायकलिंगची थोडीशी जाणीव व्हावी आणि एकंदरीतच सायकलिंग बद्दलची जागृती व्हावी, हे आमचा त्याच्यातला खरा उद्देश आहे. आणि मुलांच्या सायकलिंगची जर आवड निर्माण झाली तर भविष्यात सुद्धा सायकल हे वाहन जास्तीत जास्त वापरले जाईल की जे पर्यावरण प्रेमी आहे, सर्व दृष्टिकोनातूनही आपल्याला उपयुक्त आहे, स्वस्त आहे, सगळ्या दृष्टिकोनाने या पद्धतीने घ्यायचा संसार. आणि आपला नेहमीचा दृष्टिकोन हा असतो की या स्पर्धेमध्ये सुरक्षितता सगळ्यात महत्वाची आहे. त्याच्याकरता रस्ता रिझर्व करणे किंवा मुलांना कंपल्सरी हेल्मेट घालायला लावणे यासारख्या गोष्टी आम्ही करत असतो. त्याप्रमाणे अपघात झाला तर त्याला ताबडतोब मदत मिळावी याकरता ॲम्ब्युलन्स आणि इतर व्यवस्था, डॉक्टर्स वगैरे तिथे उपलब्ध असतात. आमच्याकडनं जेवढी म्हणून काळजी घेता येईल तेवढी आम्ही घेतो. आणि आत्तापर्यंत तरी असा प्रसंग आलेला नाही आहे, अपघात वगैरे झालेला नाही आहे. नियोजन आम्ही त्याप्रमाणे काटेकोरप्रमाणे करतो आणि यावर्षी करू ही खात्री मी सर्व अमरावतीकरांना आणि विदर्भवासियांना देतो. आणि आपल्या माध्यमातून विनंती करतो
याचा सर्वीकडे प्रसार करून मला अधिकाधिक उपलब्ध व्हावेत मुलं याच्या आणि त्याच्यात माहिती मिळावी ही विनंती आपल्याला. यामध्ये मग पैसे अमरावती सायकलिंग असोसिएशनतर्फे यावर्षी रविवार 11 जानेवारी 2026ला तिसरी विदर्भस्तरीय सायकल स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. या आयोजनामध्ये एकूण 6 गट राहून यामध्ये वयोगटाप्रमाणे पुरुष व महिला यांना यामध्ये आम्ही संधी देतो आहे व ही स्पर्धा जी आहे ती MIDC येथील सेलिब्रेशन हॉल इथून सुरू होऊन ती एक्सप्रेस बायपासवर घेतल्या जात आहे. त्या पूर्ण बायपासवर इथे ही स्पर्धा होणार आहे त्यावर पूर्ण प्रशासनाकडून नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडून रीतसर परवानगी घेऊन तो रस्ता बंद ठेवण्यात येऊन व्यवस्थितपणे सुरक्षा हा महत्त्वाचा आमचा मुद्दा आहे. त्याप्रमाणे ही स्पर्धा आम्ही संपन्न करतो आहे. सर्व अमरावतीवासी तसेच विदर्भातील सर्व मुलांना व विशेष करून सायकलिंगमध्ये ज्यांना आपले भविष्य घडवायचे आहे त्यांना आम्ही आवाहन करतो आहे की यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवून या स्पर्धेला यशस्वी करावे. धन्यवाद. वेगवेगळे वयोगट आहे. एक 12 वर्षाखालील आहे, एक 15 वर्षाखालील आहे, एक 18 वर्षाखालील आहे व एक 21 वर्षाखालील आहे. त्या व्यतिरिक्त एक खुला गट आहे ज्याच्यामध्ये पूर्ण वयोगटातील घेऊ शकतात व विशेष म्हणजे यावर्षी आम्ही एक अजून वयोगट जो की 40 वर्षाच्या वरील महिला व पुरुष यांच्याकरता सुद्धा आम्ही हा एक असा गट यावर्षी उपलब्ध केलेला आहे. धन्यवाद.